नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया मसाला दोडका. दोडक्याची भाजी तर आपण नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने करतो. आज इथं आपण मसाला दोडका बनवणार आहोत. मी माझ्या घरी जशा पद्धतीने दोडक्याची भाजी करते अगदी त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे. दोडक्याच्या शिरा काढून घेतल्या आणि दोडक्याच्या अशा फोडी करून 4-4 फोडी करून आपण भाजी करणार आहोत. इथं आपण 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला, 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला, अर्धा चमचा कलरची मिरची पावडर घेतली, चवीनुसार मीठ घ्यायचं. त्याचबरोबर 8 ते 10 लसूण पाकळ्या, खोबऱ्याचा तुकडा आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेऊन मिक्सरला बारीक करून घ्यायचा. त्याचबरोबर इथं कोथिंबीर चिरून घेऊया आणि मिडियम साईजचा 1 टोमॅटो बारीक फोडी करून घेतल्या. आता हा सगळा मसाला आपल्याला एकत्र करायचा. छान चवीची ही भाजी होते, तुम्ही करून पहा. अगदी झटपट होणारी भाजी आहे आणि जेवढी झटपट होते तेवढी चवदारही होते. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट इथं मी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण इथं लसूण, खोबरं आणि आल्याची पेस्ट घेऊया. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हा टोमॅटो, हे सगळं आपल्याला छान मिक्स करायचं आहे. आणि याच्यामध्ये जे आपण तिखट घेतलेलं आहे पावडर मसाले ते घेऊया. 1 चमचा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि फक्त एवढ्या मसाल्यावरती ही भाजी होते. अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. कांदा लसूण मसाला नसेल तर तुमच्या रोजच्या वापरातला कोणताही मसाला तुम्ही इथं घेऊ शकता. तुम्हाला आवडत असेल तर अर्धा चमचा इथं गरम मसालाही तुम्ही घेऊ शकता. छान अशी हा मसाला सगळा एकत्र करायचा आपल्याला, छान मिक्स करायचा आणि दोडक्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही दोडक्याची भाजी करता तेव्हा अप्रतिम चवीची ही भाजी होते आणि त्याचबरोबर एका भाजीमध्ये तुमचं सगळं जेवण तयार होतं. तुम्हाला दुसरी भाजी करायची गरज पडत नाही. ते इथं पहा, आता ह्या दोडक्यांमध्ये छान असा आपण हा मसाला भरून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा गच्च हा मसाला भरून घ्यायचा, म्हणजे दोडक्यांमधून जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा हा मसाला बाहेर येत नाही. पाहू शकत असाल छानपैकी असा हा दोडक्याच्या फोडीमध्ये मी भाजी भरून घेतलेली आहे, मसाला भरून घेतला आणि गच्च असा हा मसाला भरून आपण एका साईडला ठेवून देऊया. अशाच पद्धतीने आपण सगळ्या दोडक्यांच्या फोडीमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. फार छान चवीची ही भाजी होते, एकदा करून पहा. जास्ती झंझट नाही, अगदी थोडक्यात होणारी भाजी आहे आणि जेवढी थोडक्यात होते तेवढी चवीलाही छान लागते. इथं पाहता ही पूर्णपणे अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे. आणि याला आमच्या भागाकडे मसाला दोडका किंवा भरलेले दोडके असं म्हटलं जातं. भरलेल्या दोडक्याची भाजी. आता या दोडक्यांना बऱ्याच ठिकाणी शिराळी म्हटलं जातं, त्याच्यामुळे शिराळी म्हणा किंवा दोडके म्हणा, तर इथं आपण ही छान अशी मसाला भाजी बनवत आहोत. संपूर्ण दोडक्यांमध्ये हा मसाला भरून झालेला आहे. आता आपण फोडणीला टाकूया. 1 पळीभर तेल घ्यायचं. पळीभर तेलावरती आपल्याला ही भाजी फोडणीला टाकायची आहे. उरलेला मसालाही आपण ह्या भाजीमध्ये जेव्हा आपण फोडणी करणार तेव्हा हा उरलेला मसालाही भाजीमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. पाहिलं, कढई छान तापली आणि त्याच्यामध्ये 1 पळीभर मी तेल घेतलं. आता जिरे मोहरीची आपण फोडणी करूया. छान असं हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आणि गरम तेलावरती भाजी फोडणीला टाकायची. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण जिरे मोहरीची फोडणी करूया. 1 छोटा चमचा मोहरी घ्या. मोहरी छान तडतडली की जिरे घेऊया आपण. छान चवीची ही भाजी होते. दोडके तर असे जर तुम्हाला आवडत नसतील तर अशा पद्धतीने एकदा भाजी करून पहा. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा अगदी छान अशी चपाती भाताबरोबर ह्याची चव फार छान लागते. हळद हिंगाची फोडणी करूया आणि याच्यावरती आता हे दोडके आपल्याला फोडणीला टाकायचे. या तेलावरती छान असे खमंग असा दोडका आपल्याला परतवून घ्यायचा आहे. फार छान चवीची ही भाजी होते, तुम्ही करून पहा. हे पहा, तेलावरती मी प्रत्येक एक दोडका ठेवून घेते. सहसा ही भाजी जास्त आवडीने खाल्ली जात नाही, पण ज्यांना भाजी आवडत नाही त्यांनी जर अशा पद्धतीने ह्या दोडक्याची भाजी करून पाहिली तर नक्कीच तुम्ही आवडीने खाल, माझी खात्री आहे. आणि हे पहा, आता संपूर्णपणे या तेलामध्ये हे दोडके आपण छान परतून घेऊया. 2 ते 3 मिनटासाठी असे व्यवस्थित परतले दोडके की चवीला छान होतात आणि भाजीही छान लागते. आता इथं पाहतो मी जसं एवढं दोडका परतून घेते पण त्याच्यातून मसाला अजिबातसुद्धा बाहेर आलेला नाही आहे. पहा इथे, म्हणजे संपूर्णपणे या दोडक्यांमध्ये गच्च जेव्हा आपण मसाला भरतो तेव्हा या मसाल्याबरोबर ही भाजी शिजली जाते आणि याची चव अप्रतिम लागते. पहा इथे 2 ते 3 मिनटासाठी मी दोडके परतून घेतले.
सुंदर चवीची ही भाजी होते. मंद गॅसवरती असे परतून घ्या. जेवढे तुम्ही परतून घेणार तेवढे पटकन शिजतात, वेळ लागत नाही ह्या भाजीला. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये ही भाजी तयार होते. अगदी ऑफिसचा टिफिन किंवा तुमच्याकडे जर पाहुणे आले, झटपट तुम्हाला काही भाजी बनवायची असेल तर ही भाजी तुम्ही बनवू शकता. उरलेला मसाला आपला घेऊया या भाजीमध्ये आणि पुन्हा एकदा 1-2 मिनटासाठी ही भाजी परतून घेऊया. झटपट होणारी रेसिपी आहे आणि जेवढी झटपट होते तेवढी चवदारही होते. इथं पहा, पुन्हा एकदा हा मसाला पूर्णपणे आपण परतून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर एक छोटासा कांदाही तुम्ही याच्यामध्ये जेव्हा आपण मसाला पूर्ण दोडक्यांमध्ये भरला तर त्या मसाल्यामध्ये तुम्ही छोटासा कांदाही घेऊ शकता. तर इथं पहा, आता हे पूर्ण सगळं आपलं परतून झालं. आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे. गरम पाण्यावरती हे दोडके शिजवून घ्या, तरी छान येते भाजीला, कलर छान येतो आणि भाजी ही पटकन शिजते. दोडके बुडतील एवढं मी पाणी घेतलेलं आहे. आता इथं मला सुकी भाजी न करता मला लफतफी भाजी करायची आहे, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं मी जास्ती ठेवलं आहे. आणि तुम्हाला एकदम जर सुकी भाजी हवी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवा. आता ह्या पाण्याला उकळी आली, या भाजीला उकळी आली की आपण झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनटासाठी ही भाजी आपल्याला शिजून द्यायची आहे. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये होणारी ही रेसिपी आहे, तुम्ही करून पहा. गरम पाणी अवश्य घ्या भाजीला, म्हणजे पटकन भाजी शिजते, वेळ न लागता. आपला वेळही वाचतो आणि भाजीही छान शिजते आणि छान असे भाजीला तरी येते गरम पाण्यामुळे. तर इथं पहा झाले, आता आपण पाणी टाकून झालेलं आहे. आता आपण झाकण ठेवूया आणि ही भाजी 7 ते 8 मिनटासाठी छान अशी शिजून द्यायची आहे. मध्ये 1-2 वेळा झाकण उघडून बघा, तुमच्या भाजीमध्ये पाणी आहे का किंवा भाजी शिजली आहे का. एक 7 ते 8 मिनटामध्ये ही भाजी पटकन शिजते, वेळ लागत नाही. अगदी ऑफिसचा टिफिन किंवा पाहुणे वगैरे घरी आले तर झटपट तुम्ही ही भाजी करू शकता. एक उकळी आलेली आहे आणि आता आपण गॅस बारीक करूया आणि झाकण ठेवूया. अगदी 7-8 मिनटामध्ये ही भाजी छान शिजते. पहा, अगदी 7 ते 8 मिनिट झालेत. मध्ये 1-2 वेळा झाकण उघडून पाहिलेलं आहे मी, दोडके शिजलेले आहेत का. आणि 7 ते 8 मिनिट झाले आणि आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे. जास्ती पातळ नाही, जास्ती घट्ट नाही, मिडियम अशी भाजी मी इथं केलेली आहे, लपतपी भाजी. आणि ही भाजी तुम्ही अगदी गरमागरम ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा गरमागरम भाताबरोबर किंवा चपातीबरोबर ही या भाजीचा स्वाद तुम्ही घेऊ शकता. एकच भाजी तुम्ही केली तरी पुरेसं आहे, तुम्हाला दुसऱ्या भाज्या करायची गरज पडत नाही. आणि अशा पद्धतीने मस्तपैकी अशी मसाला दोडकी तुम्ही करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली तर चॅनेल लाईक करा, शेअर करा, मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा आणि नक्कीच चॅनेल सबस्क्राईब करा. अशा छान छान साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनेलला भेट देत राहा. फार छान चवीची ही भाजी झालेली आहे. थोडीशी आपल्याला कोथिंबीर घ्यायची वरून आणि मी गरमागरम दोडक्याच्या भाजीचा स्वाद आपल्याला भाकरी, चपाती, पोळीबरोबर तुम्ही घेऊ शकता. अगदी चपाती, भाकरी, गरमागरम भाताबरोबर याचा स्वाद घ्या. आणि अशाच पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद मंडळी.